महाराजानं या कुटुंबातील या लांब परिवारातील 2 सुपुत्र या ठिकाणी देश सेवेकरता त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. बरोबर आहे. आपल्याला आनंद झाल्याच्या नंतर तो आनंद द्विगुणित कसा करायचा? दोघा पती पत्नीनं सांगितलं महाराज आम्हाला इतर खर्च करायचा नाही, आम्हाला काय करायचंय? अन्नदान आणि त्याला नामस्मरणाची जोड. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम जय जय राम
रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर
आपोली आहिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या आपोली आहिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या मुली कन्या पुत्र होती जे सावित्री कन्या पुत्र होती जे सावित्री मुली कन्या पुत्र होती जे सावित्री कन्या पुत्र होती जे सावित्री दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा मुली कन्या पुत्र मुली कन्या पुत्र होती जे सावित्री दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे मुली कन्या पुत्र होती जे सावित्री कन्या पुत्र होती जे सावित्री मुली कन्या पुत्र होती जे सावित्री कन्या पुत्र होती जे सावित्री दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा रामने मज घडो त्यांची तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा रामने मज घडो त्यांची करी माझ्या देव पार नाही तरी माझा देवा पार नाही तरी माझा देवा पार नाही मुली कन्या पुत्र होती जे सावित्री पुत्र होती जय सात्विका पुत्र होती जे सावित्री
कन्यापुत्र होती जय सात्विक धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुणी कन्यापुत्र होती जय सात्विक कुणी कन्यापुत्र होती जय सात्विक तयत हरी गमाते देवा वाटे देवा
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातून महिंद्रे. समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडु. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. तुझरे चरण संततीया, तुझरे चरण संततीया, कच्चा कृपादाने भक्ताचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. तुझ्या चरणात दंडवतीया, तुझ्या चरणात दंडवतीया, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, तुझरे चरण संततीया, चरण संततीया. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. मारो रामदूता, मारो रामदूता. हे शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मनोजो मारुतुल्य वेगे जितेंद्रिय, बुद्धिमत्तां वरिष्ठम. वातात्मज वानरायुक्त मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग यत्स यावत विश्ववंदनीय देवमान्य संतमान्य वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून महाराज जो साधक अवस्थेमध्ये असताना आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो, त्याच्या मात्या पित्याला या ठिकाणी धन्यता देतात. आता संत कुणालाही धन्यता द्यायला वेळी नसतात.
अंतःकरण प्रसन्न होत, त्याच वेळेस ते धन्यता देत असतात. आणि संत साधक अवस्थेमधल्या साधकाला धन्यता याच्यामुळे देतात, कारण तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे म्हणून धन्यता देतात. हित कोणतं आहे त्या साधकाला कळतं का? साधक अवस्था कोणती? आपण सूक्ष्मतेने विचार करण्यापूर्वी अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडण्याच्या अगोदर या कार्यक्रमाचं असणारं प्रयोजन, निमित्त किम निमित्त, बरोबर आहे का? होय महाराज. वक्त्याच्या नात्यानं या ठिकाणी उभा राहायला त्यांचं कर्तव्य असतं की या कार्यक्रमाचं निमित्त काय आहे. ज्या कुटुंबानं, ज्या पती पत्नीने, ज्या दाम्पत्यानं या संत सद्गुरू बाळूमामाच्या सेवेचं व्रत धारण केलं, सर्व कुटुंबाने एक भक्तीचा खांब रोवला आणि त्याच्यातून एका संताच्या कृपेमधून, संत सद्गुरू बाळूमामाच्या कृपा आशीर्वादानं या कुटुंबातील या लांब परिवारातील 2 सुपुत्र या ठिकाणी देश सेवे करतात. या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे, बरोबर आहे का नाही? सुरुवातीला सांगतो, टाळ्या वाजवायच्या तर मनातून वाजवायच्या. मग असं मोकळ्या मनानं डोक्यावर काहीतरी वज आहे असं बसायचं नाही, फ्रेश टवटवीत बसायचं. हा आपला आनंद उत्सव आहे, बरोबर आहे का नाही? बघा, आदर्श घालून दिला आमच्या या लांब महाराजांना. आपल्याला आनंद झाल्याच्या नंतर तो आनंद द्विगुणित कसा करायचा? दोघा पती पत्नीनं सांगितलं, महाराज आम्हाला इतर खर्च करायचा नाही, आम्हाला काय करायचंय? अन्नदान, आणि त्याला नामस्मरणाची जोड. दान माझी अन्नदान स्थान, अन्नदान. आणि हा आदर्श या कुटुंबानं मांडून दिला. मी सांगून जाईल, धर्मसेवा, ईश्वर सेवा आणि देश सेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे मायबाप. ज्याने या सेवेचं व्रत धारण केलं, ज्या सुपुत्रानं, त्यांना जप, याग, विधी, यज्ञ, साधना कुठलाही काय करण्याची गरज. महाभारतातला प्रसंग आहे महाराज. अर्जुनानं पाहिलं समोर, देवा कुणाबरोबर लढाई करायची? भगवंतानं सांगितलं, जिंकलास पृथ्वी सम्राट होतील, राज्य मिळेल, हारलास तर स्वर्ग मिळेल म्हणले. दोन्हीकडे फायदा आहे. वीर त्यालाच म्हणायचं. आणि म्हणून देश सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे महाराज. आणि त्याचा योग या सुपुत्रांनी पत्करलेला, यांच्या वाटेला आलाय. म्हणजे ते असणारे कसे आहेत? असा साधक हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपलं हित कळावं, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. कळलं पाहिजे. होताच या जीवाला सिद्ध होण्याची लय अपेक्षा असते महाराज. शुद्धतेकडे प्रत्येक माणूस चाललेला आहे. पण साधक अवस्था,
सकाळच्या प्रहारामध्ये लहान मुलगा घरीच बसला, आजोबा म्हणले अय बाळ्या जा ना शाळेत. तो म्हणला तुम्ही शाळेत जाऊन काय केलं? म्हणजे मी रिटायर झालो. आणि म्हणला मग उगाच शाळेत कशाला जाऊ, मी बी रिटायर होऊन इथंच बसलो. पायरी चढला का तो? ही साधक अवस्था आहे का नाही महाराज? साधक अवस्था म्हणजे ही प्रथम पायरी आहे. मग ती पायरी न चढता सिद्ध अवस्थेला जाता येईल का? म्हणून साधक हा आपल्या हिताच्या ठिकाणी जागरूक पाहिजे. बरं हित आपण करत नाहीत का? अय बसलेली मंडळी, हित कळतं काय तुम्हाला? कळतंय कोणचं कोणचं? यावर्षी शेती नांगरली, पुढच्या वर्षी बांध कसा नांगरायचा. तासाला घालतो नाही नांगर माणूस बांधाच्या तिथं, बरोबर आहे का नाही? हे हित आहे आपलं महाराज. आपला प्रपंच कशा नीट करायचा हा हित आहे आपलं. हिताच्या ठिकाणी जागा. पण हित कशाला म्हणायचं? त्यानं आपलं हित होतं का? महाराजांना धन्यता दिली. आपुलिया हित जो असे जागता. आता 3 प्रकार आहेत त्याच्यात महाराज. एका वर्गाला हितही कळत नाही, तो जागाही राहत नाही, जागाही नसतो, आणि दुसऱ्यानं सांगितलेलं मानित नाही. काही माणसं अज्ञान बरोबर आहे का? त्याच्यामुळे काय करा, जे कळत नाही आपल्याला ते दुसरेच ऐकाव तरी. काही वर्ग सांगितलेलं ऐकत नाही, स्वतःला काही म्हटलं का नाही? हसायला लागले तर तुमच्या लक्षात आलं. इथं काय हा एक वर्ग आहे. एक वर्ग आहे महाराज, तो जागा या पण हित कळत नाही. कशात येते सारखा जागृत आहे, रात्रंदिवस पळायलेला आहे. हे भागो कुठं गाडी, भागो पळो पळो पळो, कुठं पळायचंय त्याचा मेळ. गरीब तुम्ही सर्व असणारे मायबाप भाग्यवान आहेत. अशा या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी तुम्हाला भाग्य लाभलं. इथपर्यंत आलात म्हणजे तुमचं काहीतरी पुण्य आहे. या कुटुंबाच्या या आनंद उत्साहामध्ये आपण सर्वजण सामील झालोत म्हणजे यांचं पूर्वजन्मीचं काहीतरी. कुठे जन्म घेतात काय? कुठं जन्म होत? पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेती. हो तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. जन्माचे दास जन्म घेती. जन्माचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरीच्या दासाला जन्म घेण्यासाठी पवित्र कुळ लागते, पावन देश लागतो ना. आणि अशा कुटुंबामध्ये या सुपुत्रांचा जन्म झाला, त्यांना हे देश सेवेचं भाग्य लागतं. बघा तिथं बाहेरील शत्रूचा न्यूटन आहे. देश सेवेमध्ये काय? बाहेरील शत्रूचा बंदोबस्त करायचा. साधकच अवस्था आहे ती. तिथं शस्त्र आहे. इथं आपल्याकडे कोणतं शस्त्र आहे? नामाचं शस्त्र. इथं आतल्या शत्रूंचा नाही नाट करायचा, बाहेर दिसत नाही. म्हणून तर महाराज म्हणले रात्रंदिवस आम युद्धाचा प्रसंग. याच्या बरोबर युद्ध करावं लागतं. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकारा बरोबर युद्ध इथं करायचंय. मग याचं न्यूटन महाराज म्हणले नामानं होतंय, आणि बाहेरील शत्रूचं न्यूटन त्या शस्त्रानं होतंय. म्हणजे नाम पण एक शस्त्रच आहे का नाही? हरिपाठामध्ये माऊलीने सांगितलं का नाही? नाम हे काय आहे? शस्त्र आहे महाराज. मग ती पण एक साधक अवस्थाच आहे. आणि त्या साधक अवस्थेमध्ये असताना आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे राहतात, जो जागा असतो साधक, आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता. आता इथे उलट आहे महाराज, ते तुम्हाला मान्य होते का नाही? की बघा, मुलगा शाळेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर किंवा त्याने ती एखादी पदवी पास केल्यावर सत्कार मुलाचा हवा का आई वडिलाचा? पटकन बोला. हा कस काय? अभ्यास कुणी केला?
पास कोण झालं? ट्रेनिंग कोणी दिली आणि सत्कार कोणाचा असतंय ना असं? त्याला आहे का पुरावा काही शास्त्र पुराणामध्ये? म्हणून तर महाराज पुत्र देई आई सागुंडा ज्याचा त्रिलोकी एकच द्यावा. बरोबर आहे का? इथं तर 3 सुपुत्र आहेत महाराज या पती पत्नीला, या दाम्पत्याला, या कुटुंबामध्ये. 3 मुलंच आहेत, 2 तर लागले, एक आणखी माळूमामाच्या सेवेला आहे. पण हे जमतंय का आपल्याला? मिलिटरीत त्या ठिकाणी निवड झाली सैन्य दलामध्ये, त्या मुलानं त्या यांच्या पुत्रानं 1.25 महिना का 2 महिने, किती महिने मेंढ्या राखल्या? 1.25 महिना. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. वा वा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कसं घ्यायची? महाराजांना प्रमाण दिलं, आवडीनं भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. 1.25 महिना मेंढ्या राखल्या. शिकलेला मुलगा मेंढ्या राखील का? ऐ, मी भक्ती सांगायलो, नीट साधकाची अवस्था सांगायला लागलो. आणि त्या मात्या पित्यानं, त्या आईवडिलानं या आपल्या सुपुत्रा करता जे कष्ट केलं, हे 6 महिन्यापासून माझ्या पाठीमाग होते बरं का महाराज. पहिल्या मुलाच्या याच्यापासून म्हणे महाराज आम्हाला करायचं ते हे असं करायचं. मी पुन्हा पुन्हा उल्लेख का करायला माहिती का? यांनी आदर्श घालून दिलाय. तुम्हाला आनंद उत्सव साजरा करायचा का? अशा पद्धतीने करा. उत्सव, उत माने आतून वर येणारा, स माने आनंद. हा आतून आनंद आहे का नाही? हा आतून आनंद आहे. दूध जर आपण त्या शेगडीवर ठेवलं तर काय होतं? ते 1 लिटर दूध भांड आहे समजा, त्याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकलं आणि बऱ्याच वेळा ती शेगडी चालू ठेवून त्याच्याकडे नाही गेलो, काय करतं ते? उतू जात. उत्सव, तसा हा उत्सव आहे, तसा हा आनंद आहे. आणि हा आनंद बाहेरून नाही आणायचा, मागवायचा. इम्पॉर्टेंट वस्तू आपण बाहेरून मागवतो, त्याच्या आतमधला हा आनंद बाहेर पडू लागलेला. आणि त्या आनंदामध्ये सर्वांना घेऊन हे कुटुंब आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतय. मग आपलं काम काय राहील? म्हणूनच मायबापने आता स्वतः 6 भाग निवडलाय. आपलं आलेल्या सर्वांचं इथं काय काम आहे? आता कीर्तन श्रवण करायचं. पुन्हा श्रवण झाल्यावर, भजन झाल्यावर काय मिळतं? तुम्ही बोला ना, काय गेला मी पाकिस्तानहून आलोय का काय? कुठून काय झालं? शांत बसा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. जागे 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 राहा. म्हणून आपली अहिता जो असे जागता आवक आहे आपला. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही कीर्तन होईपर्यंत जाग राहायचंय. आपुलिया हिता करता जाग राहायचंय. काय सांगत होतो मी? हा म्हणा कीर्तन हाय का? पाठायचं आपल्याला. विठाला विठाला तसा हा आनंद उत्सव साजरा करत असताना संत त्या साधकाला धन्यता देतात. मुलाने जरी या ठिकाणी कार्य केलं तरी धन्यता मात्या पित्याला मिळते. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता.
धन्याची माता धन्य त्याचा पिता साठविला धाता त्रिलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी धन्यता मात्या पिता सुशिरो मात्र पुण्यानं पित्र पुण्यानं सभा घेता आत्म पुण्यानं उदारता ही आईचं पुण्य लागते मायबाप म्हणून मी तर हमेशा सांगत असतो नेहमी करता बोलत असतो तुमच्या हातात भरपूर काही आहे घडवू शकतात या मातेनं हे 2 पुत्र घडवले आणि त्यांच्यासाठी सर्व कष्ट सहन केलं असं त्या आईचं म्हणणं आहे महाराज मला देवानं कितीही दुःख देऊ द्यावं मी माझ्या मुलासाठी ते सहन करीन पण माझे मुलं सुखात राहिले पाहिजे आणि त्यांचं कार्य यशस्वी झालं पाहिजे हे त्या मातेचे उद्गार आहेत लेकराच्या हित लेकराच्या हित लेकराच्या हित कसं करायचंय काय तरी वाजवायला या बा ते येऊ द्या आपल्याकडून कोण थोडासा चांगल्या वस्तूचा कोणी उपभोग घेत असते ते चौकोपरी चिराय बसलेलं सगळ्याला माहिती आहे ते का ढिलं वाजविणार आहे का ते बाळकडून मिळालेले त्याच्यामध्ये कुठंच महाग सारणार नाही म्हणून चालू हे गुण आपल्याकडे येऊ द्या बघा काही समाजामध्ये असे समोर बसलेले असतात वा 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 क्या बात है माशा अल्लाह कळतं का तुम्हाला आपल्याचं वर्णन आपण करायचं शिका आपल्याला प्रोत्साहन द्या आपल्याचं कौतुक करायचं शिका चांगलं एखादं प्रमाणे झालं कोकड्या म्हणून अशी टाळी वाजव का त्याला बी काय द्यावं लागतं का त्याला काय किराया पडतो का पण आपण इथं टाळी वाजवणार नाही नको तिथं टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार आणि म्हणूनच आपल्या वाटेला दुःख आल्याशिवाय महाराजांनी प्रमाण दिले लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाई बोला मुखीरा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून बसलं का आपलं जिवंत असण्याचं लक्षण काय आहे मला सांगा बरं तुम्ही आपल्याला पुरावा द्यावा लागतो का नाही कशाचं प्रमाणपत्र आठवतंय का नाही कुणाला काय मागतात 6 महिन्याला वर्षाला
पगारीवाले हाय प्रमाणपत्र म्हणजे त्याला सांगावं लागतं जाऊन सरकारला आम्ही जीवन. त्याला जर वर्षाला सांगावं लागत असेल जो जगाचा बाप आपल्याला चालवतो त्याला रोज सांगावं लागेल का नाही? ए देवा झोपीतून उठविलेच रे मी जिवंत आहे म्हणून त्याचं नामस्मरण करावं लागेल. नाही तर त्यानं जर एकदा झोपी घातलं तर उठवायचं आपल्या हातात आहे का? जो आपला तो जो आपला म्हणून झोपी जाऊ सावध व्हा. वेळ संपला बघा महाराजांनी बरोबर वेळ संपला. आम्ही तर अजून ह्याला व्यायाम नाही ना अजून पहिलं चरण बी झालं नाही. विठाला काय चाललं होतं आपलं? नाही तुम्हाला मी बोलता करणार माझं त्या म्हशीच्या वगैरे मी तिकडच गेलो की तिकडे चलत जात असतो माहिती बरं. मूळ विषय सांगायचा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. मग आपल्याला हित कळालंय का? आपलं या सुपुत्रांना हित कळालं अशी अवस्था प्राप्त करून घेतली. पुन्हा कुठली साधना करण्याची गरज. देश सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा आणि म्हणून करता जो साधक आपल्या या हिताच्या ठिकाणी ज्याला हित कळालंय काय करणार हितच कळत नाही. भीमसेन महाराजांनी माहिती एक महाराज आहेत 10व्याला एक प्रवचनाचा नियम निघलाय बघा. महाराज उभे केले ते प्रवचन त्यांचं चालू होतं असं बोलले आई वडिलावर मात्या पित्यावर. महाराज असं भाऊक झाले पण ऐकणारी मंडळी दोघ जण म्हणले अरे काय करू आपण? फलाण्याच्या 10व्याला म्हणले काय करू यांचं प्रवचन ठेवू का? काय म्हणले महाराजांना प्रवचन सांगितलं आणि गेले म्हणले तुमचं त्यांची ओळख आहे रामराजे महाराजासारख्याला म्हणले महाराज तुमची त्यांची ओळख आहे द्या तेवढी तारीख देऊ नका त्यांची नका देऊ. काय माणूस अहो किती महाराजांनी भाऊ केला सर्व समाज बोलले म्हणले अंतरातून काय उपदेश केला. त्यांची कशाला घेता म्हणजे काय झालंय काय ते प्रत्येक वेळेस म्हणायचे त्यांची कशाला घेता. त्यांनी शेवटी विचारलं भानगड काय म्हणले जे महाराज जे आई वडिलावर बोलले का त्यांचे आई वडील व्रत आश्रमामध्ये आहेत. बोले तैसा उपदेश होईल का आपल्याला सर्वांच्या सांगे लोकापाशी तोर बना सांगे लोकापाशी तोर कुणाचंही आपलं का दुसऱ्याच आहे. महाराजांनी प्रमाण दिले घरी रांडा पोरे मरती उपाशी आणि लोकापाशी मोठे थोर पण आपलं आपलं तसं उपयोग नाही तसा तू का म्हणे अंगी व्हावी आपण अगोदर त्या अवस्थेला गेलं पाहिजे आणि नंतर बाकीच्याला दिल्यावर त्याचा बोध होतो. नाथबाबाकडे असे एक माऊली गेल्या त्या माझ्या महाराज पोरग काय गुळ खायचं राहत काहीतरी बंदोबस्त करा. नाथबाबांनी सर्व दृष्टी टाकली म्हणले काय नाही माय जा याचा गुळ खायचा बंद होईल. तर 15 दिवसाला मागायला आले म्हणलं महाराज आमच्या महाराजाकडे काय काय माणसं येतात तसं लय माय वाऱ्या केल्या माळू मामाच्या आणि महाराज फरकच नाही की काही. नुसत्या वाऱ्या केल्या म्हणून वजन झालं का सांगतात आपण बरोबर आहे का नाही. पण आपण किती भावानं त्या ठिकाणी आलो किती श्रद्धा ठेवली हे कोण सांगते का यायचं म्हणून. असं चालत गेले आणि म्हणलं महाराज तुम्ही म्हणला मुलगा गुळ खाणार नाही पण हा बंद व्हाय नाही काय करू. महाराज म्हणले असं कसं मोल गातले रडाया नाही अश्रू आणि
कसं म्हणलं नाथ बाबांनी अगोदर गुळ खायचा बंद केला म्हणले आता मात्र हा गुळ खाणार गुन्हा आला ना महाराज. तसं इथं एवढ्या असं नाही चालत. एका जन्मात नाही, एका वारीत नाही, एका आयुष्यामध्ये नाही. महाराज म्हणले जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इतकं झोप आहे का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अशी ज्याची अवस्था राहते का असा जो साधक आहे का त्या साधकाच्या मात्या पित्याला महाराज या ठिकाणी यांची पहिली दुसरीच वेळ आहे माझ्या कीर्तनात. मला कंबरच बांधली या महाराजांनी बाळूबाबाच्या साक्षी. जेवण करत असताना विभीषण महाराज आम्ही चार धरी लागले. जेवता जेवता उगत बघा आले देवाजीच्या मनात कुणाच्या हस्ते काय कार्य होईल सांगता येत नाही. आणि जेवत असताना माझ्या मांडीला मांडी लावली. मला चळक महाराज कीर्तनच करा आता. आणि मी म्हणलं पडत्या पावसात मोठ कशी हाणायची. इथं एका एक दगड उचलला तर एका खाली एक. इथं रामायण सांगणारी मंडळी महाराज मंडळी एवढंच पवित्र गाव. आणि माझ्यासाठी ते म्हणले काय नाही तुम्ही नुसतं उभा राहा कंबर बांधून. म्हणले आम्ही सगळं करतो. हित उपदेश करुणी सायास शिकविती विठाला विठाला. नदीच्या कडले एक माणूस म्हैस धुत होता. आणि म्हैस धुत असताना ते पाणी टाकायचा घासायचा पाणी टाकायचा घासायचा. अलीकडल्या काठावर एक महाराज चालले होते. ते आपले धुंदीमध्ये साधू म्हणल्यावर साधूच असते. ते म्हणले घास घास कर घिसे ऊपर डाले पाणी तेरे दिल की बात मैंने पहचानी. ते राजा फिरत फिरत ते म्हणले साधू म्हणजे साधूच असते. ज्यांनी सहा धुवून टाकले त्या साधूला काही नसतंय. साधू कुणाला म्हणायचं जिसके सर पर छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका किसी बैंक में खाता नहीं और जिसका इस दुनिया से कोई नाता नहीं उसे महात्मा है. आपलं कसं आहे साधू होणं इतकं सोपं नाही. सहज ऐकलं राजानं. आणि असा नियम होता 8 दिवसाला एक नावेली यायची त्यांची ती दाढी करायची. राजा जाऊन बसले आणि असं ते मालिश केल्यामुळे त्या राजाला अशी झोप लागली. आणि झोपीमध्ये शांत याच्यामध्ये ते बडबडायला लागले घास घास कर घिसे ऊपर डाले पाणी तेरे दिल की बात मैंने पहचानी. वारकाच्या हातातला ते वस्त्रात गळूनच पडला. ते म्हणला राजा म्हणला तुला काय झालं थर का प्यायला. नाही ना म्हणला महाराज राजे मी नव्हतो त्याचे. अरे मी काय म्हणलं तुम्ही म्हणलात ना म्हणला घास घास करे घिसे ऊपर डाले पाणी तेरे दिल की बात. ते दाढी घासायला राजाची. आणि राजा तसं म्हणले हे म्हणले मीच यांची पाणी लावू लावू दाढी करायला म्हणून ह्यांनी माझ्या मनातलं. राजाला तर काही माहित नव्हतं. ते म्हणले झालंय काय. म्हणले प्रधानजीला मी सांगत होतो मला काय त्याच्यात घेऊ नका. मला ते राज्य नकोय तुमचं काही नकोय. पण त्या प्रधानजीनं मला सामील केलं. महाराजांना प्रमाण घेतलं म्हणून मी इतकं लांबिलं. संताचा उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास
शिकविती. राजाच्या त्या ठिकाणी हत्येचा कट या नाहवेन आणि प्रधानानं रचला होता. तो उघड झाला संताच्या सहज बोलण्यानं. हे संताचा उपदेश असतो. ठरावी तस मायबाप संताच्या दरबारामध्ये संत काय देतील मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. ह्याच्यातली बरीचशी मंडळी दर रविवारी येणारी आहे. सर्वाला अनुभव आहे. बरोबर आहे का नाही. दिन दुबळ्याला मामा रक्षिती, निपुत्रिकाला मामा संतान देतील, कन्या रोग्याला औषध होती. भंडाऱ्याचा महिमा वर्णवा किती. पण हे मानला तर भंडारा आहे. तुझ्या मनातच हळद म्हणून घेतल्यावर कसा तो भंडारा होईल. मन रहा चंगा तो कटोतीने गंगा. मग मामा म्हणतात बाबा त्याच्यासाठी काय, जो मला हाय म्हणेन त्याच्यासाठी मी हायच. असं अंतकरण आपलं म्हणलं पाहिजे. नाही निर्भळ जीवन कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळामध्ये कन्या पुत्र हे जे सत्व गुणायुक्त जर सात्विक कर्म करीत असतील तयाचा हरिक देवाला काय होतो त्याचा आनंद. आनंदाच प्रतीक आहे. हरिक नाही हर्ष माने हरिक. हरिक वाटतो आनंद वाटतो. मग देवाला आनंद वाटण्यासारखं आपण कर्म करावं का नाही करावं. आणि असे सात्विक कन्या पुत्र आपल्या कुळात जन्माला येण्यासाठी मातेला काय करावं लागतं. जिजामातेने केलं का नाही. शिवाजी घडवलं का नाही. कौशल्या सुमित्रा एक माता राणी लक्ष्मीबाई तुमच्या त्यात होता ना कोणीतरी. बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्ही खरं या ठिकाणी असणारं सुपुत्राला घडवू शकतात. खरे सुसंस्कार तुमच्यापाशी असतात घरामध्ये असतात. पुरुषाचं काय असतं बाहेर ती येतं खव 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 करून वाक्याला खुरा. बरोबर आहे का नाही. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मला बोलायचंय काय या मातेने या पुत्राकरता कष्ट केलेले आहेत. मला या पितेने या पुत्रांकरता कष्ट केलेले आहेत. फक्त या पुत्रांनी त्यांच्या मात्या पित्याची कष्टाची जाण ठेवली म्हणून हा दिव्य सोहळा अनुपम्य सोहळा या माझ्या लांब महाराजांनी या ठिकाणी आयोजन केलं. महाराज काही कालावधीमध्ये ही व्यक्ती आमच्या सानिध्यात आली आणि कमी कालावधीमध्ये आमच्यात जेवढा बदल नाही त्यात झाला नाही तेवढा बदल करून घेतला. हे संगतीचा परिणाम. सातवी पुरती सर्व धारण केली. महाराजाबरोबर गेले अनेक तीर्थयात्रा देव केले तिकडे जाऊन बदलच करून आले. हे जीवनात महत्वाचं. आपले बदल झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही. पण काही माणसात बदल होत का होतो. मूळ स्वभाव जात नाही. आधी होता वाग्या, 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 आधी होता वाग्या,
धन्यवाद महाराज. आधी होता वाग्या, दैव योग झाला पाग्या, त्याचा मूळ स्वभाव जाईना आणि त्याचा येळकोट राहीना. आधी होती दासी, पट्टराणी किले तिशी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव राहिला. मूळ स्वभाव माणसाचा जात. चला, कुळी कन्या पुत्र, कन्याला तर मान आहे म्हणून हे पुन्हा धन्य माता पिता, बरोबर आहे का नाही. आणि सर्व समाज जास्त महिला जाते. मला सांगा पुरुष मंडळी किती जे आहेत ते उन्हाला बसले. राजबाई इकडे जमत नाही काय करावा, अवघड आहे ना. जाऊ द्या, तुम्ही म्हणत असाल चलू द्या, तुमची बाउंड्री वेगळी आमची बाउंड्री वेगळी, उगा चलू द्या, काय नाही, ताण घेऊ नका. कसं तरी 3-3.5 ला कीर्तन संपल. विठ्ठल आता तर चेहरेच पडले, आता सोडित नाही. बघा, जांभळं घेण्यासाठी एक मनुष्य गेला, त्याने आपले ते जांभळं घेतले, हातावरती घेतले, एक 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 तोंडात. आता भानगड अशी झाली, जांभळ म्हणून त्याच्या तोंडाचे जांभळ त्याने टाकलं का ते जाता खाली गेलं. जाता खाली गेलो त्याच्यातून आवाज यायला, बुई 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 बुई. हे म्हणलं आता किती बी बुई बुई कर, तू माझ्या मापात आलाच. तसं आता तुम्ही या मापात आलेले, तुम्ही कितीतरी हालचाल केली तरी 3 वाजल्याशिवाय कीर्तन संपणार. विठ्ठल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कर्म करणाऱ्या कन्येचा पुत्राचा, असे कन्या असे पुत्र ज्या कुळामध्ये आहेत त्या कुळाचा हारिक हार्ष आनंद भगवंताला देवाला होतो महाराज. आता बघा यांनी कशी जोड दिली. मुलांची ही नियुक्ती झाल्यामुळे याला नामस्मरणाची अन्नदानाची जोड देऊन हा घराणा पूर्ण सात्विक कर्म करू लागला. हे महत्वाचं आहे. नाही तर लावा डीजे, लावा डॉल्बी, हे नकोय म्हणले. म्हणजे आपल्यासाठी आदर्श आहे. इथून पुढे आपल्याला आनंद उत्सव जरी साजरा करायचा असला तरी अशा संतांच्या दरबारामध्ये येऊन आपण त्या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा केला. पुन्हा त्याच्या पाठीमागचं प्रयोजन आहे या कुटुंबाचं. भुकेला आले द्यावे अन्न, तहाण्याला आले द्यावे पाणी. म्हणून आपण सर्वजण या कुटुंबाला आपण आशीर्वाद दिला पाहिजे, देता येतो. पण कशा आत्मेने देता येतो? अतृप्त का तृप्त? आत्मा कसा पाहिजे आशीर्वाद देण्याकरता? तृप्त. मग यांनी आपला आत्मा तृप्त करायला आयोजन केलंय का नाही? कशाचं? भोजन. आणि मग भोजन केल्यावर हा आत्मा तृप्त होतो. मग तृप्त झाल्याच्या नंतर या आत्मेनं या सुपुत्रांना, या कुटुंबांना आपण अंतःकरणातून त्या ठिकाणी आशीर्वाद तर द्यायचा. आणि मीही असं या ठिकाणी या संत सद्गुरू बाळूमामाच्या दरबारामध्ये बाळूमामाकडे अशी विनंती करतो, या कुटुंबाच्या पाठीमाग सदैव संत सद्गुरू बाळूमामाचे कृपा आशीर्वाद राहो. ले संती संती दिले दान कल्पांती सरेना
संतांना दिलेलं दान कल्पापर्यंत सरत नाही महाराज. आणि दुसरं, ज्यांचे त्यांनी पाय धरलेले आहेत, ज्यांनी त्यांना हा संत सद्गुरू बाळूमामाच्या भक्तीचा मार्ग दाखवला, मार्ग तर दाखवणारा कुणीतरी पाहिजे बघा. आणि जोपर्यंत आपल्याला रस्ता सापडत नाही तोपर्यंत कुणाच्या तरी हाताला आपण धरावाच, बरोबर आहे का नाही? तसं आपल्या सर्वांचं आदरस्थान असणारे संत सद्गुरू बाळूमामाची सेवेकरी या ठिकाणी ज्यांनी सेवेचं व्रतच पत्करून घेतलंय असे रवी महाराज यांनी असणारा या कुटुंबाला हा भक्तीचा मार्ग त्या ठिकाणी दाखवला. कुणाकडे तरी शरण गेल्याशिवाय, कुठंतरी नम्र झाल्याशिवाय, कुठंतरी व्रत धारण केल्याशिवाय, लवचिकता घेतल्याशिवाय, सातत्य ठेवल्याशिवाय मायबाप काही प्राप्त होत नाही. म्हणून कुळी कन्या पुत्र जे सात्विक कर्म करतात, सत्कर्म करतात का, आणि ही पाहून म्हणले काय होतो, देवालाही त्या ठिकाणी आनंद. तयाचा हरिक वाटे देवा. नुसता आनंद होत नाही, नुसता हरिक वाटत नाही, पण ते सत्कर्म ही तसे पाहिजेत ना महाराज. आता या पुत्रांनी हे कर्म मानून घेतलेत का नाही? काय कर्म यांचं, किती श्रेष्ठ कर्म आहे महाराज देशासाठी. मी मगवाच सांगितलं, ईश्वर सेवा, धर्म सेवा आणि देश सेवा, देश सेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्रतपत करून घेतलेले. त्यांच्याकडे अशी ब्रीदावळी आहे, हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी दे, ऐ वतन तेरे लिए. ही त्यांचं व्रत आहे. आणि कुणाला भावतंय महाराज, कुणाच्या वाट्याला येते ही सेवा, म्हणून ही श्रेष्ठ सेवा या पुत्रांनी प्राप्त करून घेतली. म्हणून अशा साधकाचा जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता तर देतातच, पण देवालाही हर्ष होतो. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, मग या पुत्रांनी सत्कर्माला सात्विक वृत्तीला धारण करून हा मार्ग पत्करला, म्हणून देवाला त्याचा आनंद होतो. देवाला आनंद आपण बाकीच्या गोष्टीने होतो का? आपल्याला आनंद कशा नाही होतो, पण देवाला आनंद कशाने होतो? भरपूर फुलं आणून वाहिल्यावर. पूजा कशी करते तुम्हाला? चलत आमच्या इकडे इकडे नाही बरं का. काही माता मावल्या उशिरा येणार, 10-5 जणीला लाता देणार, सगळ्याच्या पुढे जाऊन बसणार आणि तिच्याच ताटातले फुलं घेणार, तिथंच म्हणणार घे रे बाळू. असं असतं का चतुर? त्याला फुलाचं झाडच लावावं लागतं, पाणी घालावं लागतं आणि त्याचे फुले आणून देवाला वाहावं लागते. दुसऱ्याच्या ताटातले घेऊन देवावर फेकले ना जमत. अशी वस्ती नसती. हे सत्कर्म होतंय का महाराज? याच्यानं देवाला आनंद होतो का? देवाला आनंद होईल असं आपलं जीवन ठेवावं लागतं, असं आपलं कर्म ठेवावं लागतं, असं आपलं वर्तन ठेवावं लागतं. जगाला नाही होत, जगाचं काय घेऊन जातात तो बसतोय ना. आता हे म्हणलं पाहिजे, एवढे तर सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय आपण, एवढा कार्यक्रम हे चालू युट्यूब, बरोबर आहे का नाही? पण त्याचा कॅमेरा कुठं बसलाय? या विश्वावरती. त्याच्या कॅमेऱ्यातून कोणी वाचत? म्हणून जैसा कर्म करेगा इंसान वैसा फल देगा भगवान, ये है गीता का. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है. आपलं कर्मच आपल्या सुखादुखाला कारणीभूत असतं मायबा. चला, या पुत्रांनी जे व्रत धारण केले, धर्म रक्षिता रक्षितो, हा धर्माचं रक्षण करण्याकरता, देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरची सेवा यांनी पत्करून घेतलेली आहे. म्हणून अशा माता पित्याला आपण धन्यवाद द्यायला काही हरकत आहे का? धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. मग देवाला जिथं हरिक वाटतोय, तयाचा हरिक वाटे देवा. कशामुळं? काय करतात ते? गीता गीता भागवत घरी
निवांत बसलात का नाही? तुम्ही म्हणता असता उगत चलू द्या तुमचं. हे महाराज म्हटलं तोडायले, हे महाराज आहेत त्यांच्याकडे काळेत उभा राहिलेले बांधून टाकल्यासारखे. तुम्ही आपलं निवांत, कुणी उन्हाला नाही काय नाही. आता ऊन बी पडलं, या थंडी बी नाही एवढी काही नाही. तुमचं काही काम आहे का नाही? काय नाही म्हणा, तुमचं तुम्हाला तुम्हाला. आता सर्वांनी हातवर घ्यायचे, ज्यांना हाय तेच घ्या, बाकीचे घेऊ नका. हात घेतले का वरी बाहेर बसलेले पण, जेवढ्याला ऐकू येते तेवढे पण. ज्ञानेश्वर तू पण घेतले का हात वरी, हात नीट घ्या वरी. राहू द्यायचे, राहू द्यायचे का? होय महाराज. विठोबा रखुमाई, हात आता घेतले काय खाली? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. धावत्या वाघामध्ये 3 चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला. मला दिलेली वेळ माझ्याकडे अजून शिल्लक आहे. किती पळायचंय, किती रान नांगरायचंय माझं मी ठरविणार आहे. तर मग सांगितलं तुम्ही माझ्या मापात आहे आणि मला मामापासून आज्ञा पुन्हा म्हणजे कवर. गीता काय सांगते? जगावं कसं. भागवत काय सांगतं? मरावं कसं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं जे श्रवण करतात, जे अनुकरण करतात. गीता कुणाला सांगितली? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला. सौमुखे आपण सांगतो त्रिविध, सौमुखे आपण सांगतो त्रिविध, सौमुखे आपण सांगतो त्रिविध, सौमुखे आपण सांगतो त्रिविध. गीता हा प्रश्न गीता जगावं कसं हे सांगतं. भागवत मारावं कसं हे सांग. राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. कुणी सांगितलं? शोकाचार्य. तुम्ही कशाला बोललात मला? ह्यांच्याकडे बघू द्या ना. काय नाही, नित्य कीर्तनाला दम नाही, कथेला दम नाही, रामायणाला दम नाही, भजनाला दम नाही, काकड्याला दम नाही, माय गुण यायचा पत्ता नाही. कशाने येतो गुण? कशानेच नाही, नुसतं चाललंय आपलं. आतापर्यंत किती महाराज आपल्या समोर आले, किती जणांना काय काय सांगितलं. आपण तेवढ्याला पिळून, कुणी पत्ती चहा करून पिलं, कुणी कॉफी करून पिलं, कुणी डिकाशन केलं. आपल्याकडे काही आलं का? इथले वांगे इथं ठेवायचे, उठले झालं, चला त्यांचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे.
गीता काही सांगते जगावं कसं, भागवत सांगतं मनुष्यानं मरावं कसं. आणि म्हणून ज्यावेळेस 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मृत्यू सांगितला, 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीनं उद्धार करून घेतला. याच एक श्रवण करतात आणि अखंड चिंतन करण्याचं विठोबाच. बरोबर आहे? मुखामध्ये चिंतन तर पाहिजे. महाराज म्हणले नाम संकीर्तन साधन पैसे होते, जळतील पापे जन्मात. त्याच्यासाठी काही लागत नाही, घ्यावा लागतंय, सतत घ्यावा लागतंय. बरोबर का? पण आपण सतत घेत सदा नाम करू हरी कथा, सदा नाम कसं घ्यायचं? सदा नाम घोष करू हरी कथा. त्यानं काय होतं? त्याने सदा चित्ता समाधान. आपल्याला दुसरीकडे कशाने समाधान मिळत? म्हणून तर आता नाव ठेवतात माणसं. असं समाधान मिळत नाही. मुलाचं नाव समाधान, सुटत नाही समाधान, म्हणून तेवढं मुलाचं तरी नाव समाधान. आणि नाम कसं घ्यायचं? जशी वेळ येईल तसं. मला म्हणले पडता जड भारी दासी आठवावे हरी, मग तो होण्या दिशीनं आडघाली सुदर्शन. आपल्याला हलका असू द्या, भारी असू द्या, जड असू द्या, परिस्थिती अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, त्याचा विसर पडू द्यायचा नाही. पण आपल्याकडून तसं होत नाही. आपली परिस्थिती जरा डामडोल सुधारला देव कवा बाबा. एकदा बाळूमामाचा गुण आला, बाळूमामाने उठचा कृपा आशीर्वाद दिला, पुन्हा 6 महिन्याला सगळं इकडं बांधा माझ गेलो. आणि कवा बनत दुःख वाट्याला आले. म्हणून आमच्या कबीरदास महाराजाचा एक दोहा आहे, दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. सुख में स्मरण सब करे तो दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को होय. असं असं होईल का स्मरण? आपण फक्त दुःख लागलं की देवा देवा, सुख आलं की असं जमत नाही महाराज. म्हणून म्हणले अखंड चिंतन, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंडता पाहिजे, आपल्याकडे खंड नाही पडला पाहिजे. तसं अखंड चिंतन ज्यांच्या हातामध्ये विठोबाचं आहे का म्हणले, जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात, आशा कन्या पुत्राची, आशा कन्या पुत्र ज्या कुटुंबामध्ये आहे अशा कुटुंबाची सेवा. तुका म्हणे माझा घराची सेवा, 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 तुका म्हणे
कन्या पुत्र होती सात्विक मुली कन्या पुत्र होती सात्विक हरिक वाटे देवा तया हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडत्यांची सेवके करावे सांगितले काम यांच्या आज्ञेचं पालन केलं
माझ्याकडे एक काम दिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद. जसं माझ्या गुरुवर्यानं मला त्या ठिकाणी चिंतन करण्याकरता बुद्धी आली, एवढं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं चांगलं असेल ते घ्या, बाकीचं जे काही कमी जास्त असेल ते माझे मला तुकडं बांधून घेतो. एवढ्या अभंगाचं चिंतन जेवढं जमलं तेवढं तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला, पण एवढं ऐकूनही तुम्हाला जर काहीच नाही फरक पडला तर महाराज म्हणले काय होईल नाहीच. हे तुम्हाला कळलं तर महाराज म्हणले हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जरी नाही झालं, पुढे दुसरा येईल, हे जरी नाही असतं नाही बाबा आपल्यापाशी सगळं काही, फक्त आपल्याला ते बाहेर काढता येत नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आगा. महाराज म्हणले हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. कुणाचं काय येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. असं तुमच्या समोर धावत्या भागामध्ये सरळ सरळ मी अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्तानं आज ही सर्व गुणीजन मंडळी, मामाची आज्ञा, रवी महाराजाचा कृपा आशीर्वाद असल्यावर ही मंडळी महाराज मुंगळ्यासारखी अशी गोळा झाली. तुमचे बिभीषण महाराज मुंडे चारधरी गान कोकळ्यात त्यांना उपाधी आहे. डोंगर पटेल आमचे पोळ महाराज आहे. आप्पा हजर झाले विशेष करून. चांगल्या कामाला मागं कधी राहायचं नाही, बरोबर आहे का नाही. आनंदात सहभागी होईल. इकडे आमचे दादा आहेत, माझ्या पाठीमागे आमचे महाराज आहेत. हे कधी हजर असतील. माझा एक परमार्थ आहे बघा, विषय महाराजाला माहिती. माझ्या गुरुवारीनंच सांगितलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू वळकावाना देव तेथे जाणा. नाही ते आता सध्या आपल्याला हे कलियुगात म्हणजे का सजले धजले. मला पहा फुलवा की आपल्याकडे जवळ तोची साधू वळकावा देव तेथेची जाणावा. त्याच्यानंतर दादा भाऊ त्या दिंडीपासून त्याला काय म्हणायचं हे जुनाट नाणी जुनं ते सोनच असतं महाराज. तिथून चाललं काल जाऊन दर्शन घेतलं, पण गेल्याबरोबर पाया पडलो की म्हणजे आता यावाच सांगितलं का नाही. कार्य करून घ्यायचं म्हणजे झुकावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, ऊपर उठने के लिए नीचे झुकना पड़ता है. मान ठेवला आला पप्पा आले सारणी शिंदे महाराज यांनी हाजरी लावली. अण्णा साहेब बघा प्रत्यक्ष त्यांचा माझा तर फोन नाही, निरोप नाही, नुसतं वाऱ्या हाती कळाला तरी की हजर झाले. बाळासाहेब महाराज भाऊ आमचे दत्तू भाऊ. आणि जे हिना घेऊन उभा राहिलेत का त्यांना काही करा बापू आज आपल्याला गावाकडे जायचं नाही. त्यामध्ये बापू चार जण तिकडे खाली वळून आले, त्यामध्ये तिकडं येणार नाही येणार नाही.
इतकं सुज्ञ आणि प्रांजळ त्या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे, माझ्या पाठीमागे सावली सारखे राहणारे बिना घेऊन उभा राहिले आमचे बापू. परमार्थाकरता स्वतःला झोपून दिलं मला. काही नाही, सुख नाही, दुःख नाही. कुठली झाला म्हणलं, कुठली काही अडचण कधी येऊ देणार नाही. ज्या ठिकाणी बसा म्हणलं त्याच ठिकाणी बसणार. एक वेळेस असंच झालं, म्हणलं बापू मी आलो. काय बापू महाराज गेले तिकडे तुम्हाला इथं ठेवून. बापू म्हणले महाराज कुठेही गेले तरी मला घ्यायला येतात. हे विश्वास पाहिजे महाराज परमात्मा. त्या अनुषंगाने तुम्ही सर्वस्व ते मायबाप. आता सर्वांचे काय नाव घेणं माझ्याकडून शक्य नाही. आमचे हरिभक्त परमपूज्य रामराजे महाराज आहे, ते परमार्थात आपल्या समोर बसून श्रवण करतात. आले रामायणाला हाजरी लावली तर रविवारी येतात. तिकडे सर्व आमचे सर्व रामायणाचार्य मंडळी आहे. वैजनाथ आबा आहेत, दादा आहेत, माता माऊलीच्या. या वाक्याचे नाव घेणं काही शक्य नाही, त्याच्यामुळे सगळ्याचे नाव एकाच एक वाक्यामध्ये घेतो. त्याच्या जुन्या माता माऊलीला नाव खास घ्यायच्या. माऊलीला म्हणजे बाई नाव घे ना. तिने असं नाव घेतलं. येत होते, जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडके त्याला भोंगर 12, पान खाते 13. तिकून आला व्यापारी, त्याने दिले सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, बांगला बांधते भिंगाचा म्हणले बांधला. त्या बांगल्याला 7 खोल्या, खोल्यात खोल्या 7 खोल्या. खोलीत टाकला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर कपशी. कपात पडली घडी, घडीत वाजला एक. आणि मी तुम्हाला सर्वांचं नाव घेतो. पांडुरंग ज्ञानोबाची तुकोबाची लेख. त्याच्यामुळं जेवढी वेळ तशी मामा पण मला अजून द्यायच नाही. मामा म्हणजे चढू दे तुम्हाला काय वाटतं. आणि तिकडून असं माझ्या डोक्यावर वजन खाली झालंय म्हणूनच मी इथं स्थिर झालोय बोलाय. कृपा कटाक्षी न्यायले आपल्या पदी पैसे मामा म्हणजे किती पवायचे ते पाहू दे. आज मोकळच पटायचं. अहो ते तर त्यांचा शेवटचा सत्कार करायचा जास्त म्हणून तुम्हाला असं नाही. ते जुळणं नाही मुश्किल आहे मला. माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचणार. किती लागतंय, काय होतंय, ऑपरेटर त्यालाच म्हणायचं बरं का, कळालं पाहिजे किती द्यायचा, कोणत्या आवाजाला काय लागतंय. नाही तर काही काय वाज आहे ना काय सिस्टीम, सिस्टीममुळेच हा कार्यक्रम इतका उठून आलाय. आणि मला सहकार्य करणारी मंडळी अविनाश असेल, तिकडे आमचे हे सेवेकरी बापू असले, ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी. म्हणून मी इथं रमलोय बरं का. चांगली हिरवळ भेटली मला, सगळे असे करून घेणारे. म्हणूनच मी रमलोय. दर रविवारी कुठं जास्त ते येतय नाही आणते बाळू. तसं ज्यांनी ही बोर्ड सिस्टीम तुमच्यापर्यंत पोहोच केली असे आमचे भैया साहेब जाधव, त्यांनी इकडे यावं असं माझं. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. गोड गोड अशी सिस्टीम आहे. ते म्हणलेच होते कार्यक्रमाला सिस्टीम आहे का तिथं. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
सद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता आज काय मी इकडे पंक्तीला वगैरे थांबणार नाही, तुम्हाला काही जप करायला लावणार नाही. तुम्ही एक वेळेस सर्वजण हात वर घ्या. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
अति तुकाराम स्वामी तुकाराम पाया चले रामा आवाज चलते पाजा चले आवाज चले स्वामी तुकाराम पाया चले रामा आधी होता वाग्या दैव योग्य झाला पाग्या त्याचा मूळ स्वभाव जाईना त्याचा योग कुठं राहीना आधी होती दासी पट्टराणी किले तिशी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव नाही निर्मळ जीवन काय करील साबण चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय होय. एक तुला साबण न्यायची आणि कुठं जाऊन बसायचे कपडे धुवायला मोठी भारीची साबण न्यायची आणि कपडे कुठे धुवायचे गावात तर सगळे सांडपाणी जिथं गोळा होते होय. निघन का कपडा नाही निर्मळ जीवन काय करील साबण चित्त शुद्ध नाही ते बोध करील काय आपुला आले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध असल्याशिवाय हे त्याच्यामध्ये बसत नाही. आता तुमचं चित्त इथं कीर्तनात आहे हात आला तिकडे का पोटाला गलीचे भूक आणि काय कीर्तन ऐकायचे सुख असं म्हणायचं तुम्हाला. कीर्तनाचं महत्व काय माहिती का कीर्तन चांग होय अंग हरिरूप आणि या जागेची एवढी महिमा इथली अशी ख्याती म्हणा कीर्तनामध्ये देव नाचतो देव नाचला का नाही नाचो कीर्तनाचे रंगी 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 पाहिजे आता झोप येते का नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून महात्मे महाराज म्हटले धन्य माता पिता तयाची आई जो आपल्या हित ज्याला कळतं जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात पण नुसती धन्यता देऊन थांबत नाहीत महाराज. जो साधक हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात आणि पुन्हा म्हणले ज्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र उळी